नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहे तर खरसुंडीला आपण चाललो आहे. वाटत जाणारे एक 2-3 ठिकाण आहेत तेही तुम्हाला दाखवतो आणि आपल्या संगट आज सुद्धा व्हिडिओमध्ये विनायक कुरणे आहेत. हे खास मित्र आहेत आमच्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये हे असतात आपल्यासोबत आणि एकंदरीत चला तर मग जाऊ दर्शन घेऊ. रस्त्याचे काम चालू आहे इकडं कुमटे फाटा रोड सांगली ते तासगाव रस्त्याचे पूर्णपणे काम चालू आहे. तासगाव रोडवरच कोल्ड स्टोरेज. आरवडेच गावातील इस्कॉन मंदिर आहे इथं. या साईडला बघू शकताय. ह्या साईडला हायवेच्या लगत सोलारचा प्रकल्प चालू आहे. इकडं प्रमाणात काम चालू आहे. इकडं कारखाना देखील आहे वरती. आणि आता आपण उभारलेलो आहे बस्तवडे या गावाच्या इथं. इथे छोटासा घाट आहे. थोडक्यात तुम्हाला घाटाचा व्ह्यू दाखवतो. हायवे आहे आणि या डोंगराच्या पाठीमागे बस्तवडे गाव आहे आणि हा हायवे आहे. इकडं सांगली ते आटपाडी रोड आहे या साईडला आणि इकडे पवनचक्की आहेत वरती. चला तर मग पुढे जाऊ. आता करंजी गावातून आपण व्ह्यू घाटाकडे चाललो आहे. कराड आटपाडी नागाज. आपल्याला आटपाडी साईडला जायचं आहे. हा भिवगडचा परिसर आहे. आपल्याला इकडून आलो उजव्या साईडला. इकडे उजव्या साईडला जायचं आहे. हा समोर रोड जातो. हा भिवगड शुक्राचार्य जातो आणि ह्या साईडला खरसुंडी म्हणजे भिवघाटाकडे जातो. भिवगडचा परिसर आहे. हाळुगिरी घाट आहे. घाटामध्ये गाड्या जरा स्लोच घ्यायच्या असतात. आपल्याला त्या कमानीपाशी जायचं आहे. ह्या साईडला मंदिर आहे. इथं मंदिर आहे गणपतीचं. थांबू इथे साईडला. साईडला पक्षी बसलेले आहेत. हे थांबरे पुढे जाऊ नको. पक्षी तांदूळ वगैरे टाकले आहे ते खात बसले आहेत. तर आत्ता आपण पोचलो आहे भिवघाटामध्ये. इथं भीमाशंकर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे. भीमाशंकर क्षेत्र इथं म्हटलं जातं. तर दर्शन घेऊन सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील भिवघाट येथे स्थित आहे. येथील भाविक महादेवाची पूजा आणि दर्शन घेण्यासाठी येतात. महाशिवरात्र उद्या येते त्यामुळे स्वच्छता झाली असेल. भारी रे हो ना. हे मंदिर एक निसर्गरम्य ठिकाणात वसलेले आहे. श्री भीमाशंकर देवस्थान. मंदिरात प्रवेश करता समोर महादेवाची पिंड दिसते. गणपतीची मूर्ती आहे उजव्या साईडला. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीमध्ये बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. आणि इकडे ह्या साईडला उजव्या साईडला बघू शकताय की भगवान विष्णूंची मूर्ती आहे इथं समोर. हे मंदिर भगवान शंकराचे महादेवाचे स्थान असून येथे भव्य दगडी बांधकाम आणि शांत परिसर आहे. या ठिकाणी निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिक याचा अनोखा संगम पाहायला मिळतो. मंदिराच्या परिसरात छोटे मंदिरे देखील आहेत. अजून या साईडला मारुतीचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर हा भव्य आणि मोठा आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. इथं बसण्यासाठी सोय देखील आहे. मंदिरातच इकडं भक्त निवास आहे. तर आता आपण भीमाशंकर येथील महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे भिवघाटामध्ये असलेलं. आणि आता आपण जर चाललेलो आहे दर्शन तिथं घेऊन खरसुंडी मधील सिद्धनाथ देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहे. चला तर मग जाऊ. आपण तलाव आहे वरून जे आपण पाहिले ते इथं खाली तलाव दिसतो. मसोबाचं मंदिर आहे. त्याची आपण येताना माहिती घेऊ. उजव्या साईडला जो जातो तो आटपाडीला रोड जातो. नेलकरंजी गावातून आपण जाणार आहोत तिकडं डाव्या साईडनं. नेलकरंजी गावाचा रस्ताचे टाके आहे इकडे. किती छान आहे बघितला परिसर. मस्तपैकी अशी वनराई आहे इकडं. दोन्ही बाजूने झाडे आहेत. एवढं सांगली जिल्ह्यातील दुष्काळ भागात गाव असून सुद्धा आता आपण घोडेखोरीत आलेलं आहे. आता मस्तपैकी वनरे आहे. तर आता आपण इथं घोडेखोरीत आलेलं आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय. चला आज जाऊन दर्शन घेऊ. घोडेखूर हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. असा हा परिसर आहे. मानदेशातील प्रसिद्ध सिद्धनाथ मंदिराशी संबंध आहे. मडपंथी स्वरूपाचे बांधकाम आहे. इथे देखील मंदिराच्या भोवतीने वडाची झाड आहेत. चैत्र यात्रेच्या वेळी सासनकाठ्या या कुंडात स्नान घातले जातात. मंदिराच्या उजव्या बाजूला दत्त महाराजांचं मंदिर देखील आहे.
बाशिंग हे मांडली. ठिकाण सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेदरम्यान विशेषतः चैत्र वद्यदशमीला देवाची लोखंडी सासनकाठी स्नान घालण्यासाठी आपल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी कुंड ओळखले जाते. छोटा डॉगीज पाहिजे. सिद्धनाथचं मंदिर आहे. आता इथं दर्शन घेतलेलं आहे. आता पुढे जाऊ चला. तर आत्ता आपण पोचलो आहे श्री क्षेत्र खरसुंडी. मंदिराच्या बाहेर 2 दीपस्तंभ आहेत आणि मेन दरवाज्यावर द्वारपाल आहेत 2. सासनकडे देवीचं मंदिर जे आहे सिद्धनाथांनी 7 बायका आहेत. जवळ आहे ते बाळाबाई आणि त्याच्या इथं जो मोहरा आलं एक काळे फरशी आहे. त्या काळ्या फरशीचे तिचं नाव आहे इंगणेश्वरी. देवानं असं सांगितलंय की तू बऱ्याच भक्तांनी इंगणं आणतीस, ती इंगणं दूर कर जा म्हणून ती तिथं गुप्त झालेली आहे. त्याला इंगणेश्वरी. तसंच मळा ही नाथांची मंडळी. फक्त मळाईलाच मुलगा आहे. त्या मुलग्याचं नाव आहे अज्ञानबा. 7 बायकात एक मुलगा म्हणजे मळाईला. आणि तसंच जोगेश्वरी तिथं आपल्या जनाबाई म्हणून मंदिर आहे. त्या जनाबाईच्या मंदिरापाशी तिथनं मोहरं गेली की जोगेश्वरीचं महात्मा म्हणजे पहिल्या पत्नी सिद्धनाथांच्या म्हणजे थोरल्या आईसाहेब. त्या थोरल्या आईसाहेबांनी मान आहे. आणि मान असा आहे की जर पालखी जर निघाली तर त्यांच्या दाराशी गेल्याशिवाय मोहर जात आणि तिथून जी फिरती पुन्हा माघारी येते असं जोगेश्वरीचं. तसंच जकाबाईला हा देव 3 वर्षातनं जातो. 3 वर्षातनं म्हणजे त्या मळाईनीच सांगितलं की घोड देव चाललं होतं असंच फिरायला चालल्यानंतर देवीने विचारलं तुम्ही कुठं जाता विचारल्यानंतर देव म्हणा नाही मी फिरायला चाललो. नाही म्हणजे फिराय नाही तुम्ही कुठं तर फिरायला दुसरीकडे चाललाय. हा. आणि तिथं गेल्यानंतर तिथं देव थांबला. तिथे मळाबाई पाठीमाग मुलाला घेऊन गेल्यानंतर त्या घोड्याचं लगाम ओढल्यानंतर ती घोड्याचं जे पाऊल जे पडलं टाच ते तिथं पाणी लागलं आणि पाणी लागल्यानंतर तिथं घोडपूर म्हणून असं नाव पडलं. जय सिद्धनाथ. छान माहिती सांगितलं. ह्या साईडला प्रसादाची सोय आहे. चला करूया. कसा आहे शिरा भात, समोर मंदिर, इकडे प्रसाद. दर्शन रांग ह्या साईडला मंदिराचा परिसर. श्री जोगेश्वरी मंदिर खरसुंडी. वास्तू हे मावशी हे रांजण आहे काय? हा पैसे टाकते. हा 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 रांजणात पैसे टाकते तेच म्हटलं ते. रांजणात पैसे टाकते. श्रावण महिन्यात का नाही बायका घड घालते. 5 घड घालायचे देवाचं. त्याच्यात पाणी वाचायचं आणि पुन्हा खाली देवळात देवाच्या माग रांजात पावते 5 तांबे आणायचं खालून तिथं त्या घोड्याच देव पावतोय. त्यांचा नवस केलं मधल्या वर्षी लगे पावतोय. चांगली मुलं ही माणसं नवसाला पाणी घालून जाते. गोडपुरात 5 तांबे आणून 5व्या गाड्याला नारळ पडायचं. ते रांजण आता बघायला पण मिळत नाही कुठं. पूर्वीच एकदम ते चांगलं आहे. चांगलं. हा पहिल्याच त्यातलं ते बरोबर. आता नाही मिळत कुठे बघायला ते. देवाचं पहिलं आहे. हा 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 तिचा रांजून आपण भरला हा की आपला भरते पैसे. होय ना. रांजात पैसे टाकते देव. हा 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 ते चांगलं. आमचा आशीर्वाद चांगला आहे. कृष्ण समाधान द्या.
इथं महाकाळपूर. सह्याद्री पर्वतरांगा आहेत त्या आणि इगळ्याच्या पलीकडे शुक्राचार्याचं मंदिर आहे. शुक्राचार्य इथनं जवळ आहे. तर आता आपण आलो आहे भिवघाटामध्ये म्हसोबाच्या मंदिराजवळ. तर आपल्यासोबत आहेत दिलीप भोसले, हे इथले पुजारी आहेत आणि इथली आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील देवा म्हसोबाची इथली. देवस्थान जागृत आहे. एक नंबरचं पावणार देवस्थान. कायम जत्रा चालू असते त्या. रविवार, शुक्रवार, मंगळवार भरपूर गर्दी असते या. आरशे म्हणजे नवसाला नवाज बोलले ती आरशे काय असेल ते नवसानं इथं चालू आहे. ते जाते ते चांगले 30-40 पत्र जाते रविवार नवसानं सगळे 5-5, 10-10 बोकडाची दावणी असते त्या नवाज बोललेली. मंदिराच्या पाठीमागे हे समोर आपल्याला दिसते तलाव आहे इथं. तर मित्रांनो, श्री सिद्धनाथाचं आपण दर्शन घेतलं, जोगेश्वरी देवीचंही दर्शन घेतलं, पुढे आले की म्हसोबाचं देखील दर्शन घेतलं जे भिवघाटमध्ये आहे. आणि ही सगळी एक 2-3 ठराविक मंदिरे होती ती आपण बघून आणि आता परतीचा प्रवास आहे आपला. हा व्हिडिओ इथं समाप्त होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.